हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, मूग, हळद या पिकांचं नुकसान आहे. परंतु ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला, पूर आले, तो तालुका म्हणजे कळमनुरी आणि वसमत. आणि वसमत तालुका जो आहे तो केळीचा उत्पादक पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. हे बघा, हे केळीचं झाड आहे. अतिवृष्टीमुळे, पावसामुळे हे झाड तुटून पडलं आणि ही केळी जी आहे ती कापणी झालेली केळी होती. मागच्या सप्टेंबर एंडला ही केळीची लागवड होती आणि 11-12 महिन्यात जी केळी तोडणीला येते ती तोडणीला ही केळी आली होती. वसमत तालुक्यातील जवळपास 30 ते 40% भाग जो आहे तो शेतकरी जे आहेत ते केळीचं उत्पादन घेतात. बनाना हब म्हणून या तालुक्याची जी आहे ती ओळख आहे. परंतु इकडं या कसा विध्वंस झालाय केळीचा, इथं चित्र त्याचं स्पष्ट आहे. बघा, इथे देखील हे झाड तुटून पडलंय आणि केळीचा घडच्या घड जो आहे तो हा घडच्या घड इथं असाच तुटून पडलाय आणि आता हा चिखलामध्ये जे आहे हा चिखलामध्येच राहिलाय. इकडे देखील बघा आपण, झाडं मोडून पडलीत केळीची आणि ती केळी जी आहे ती केळी सडायला लागली आहे, त्याला बुरशी लागली आहे. कच्चे केळी जे आहे ते तुटून खाली जमिनीवरच ती पिकायला लागला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं या भागात नुकसान आहे. केळी उत्पादक पट्ट्याला जो आहे तो मोठा फटका बसलाय. हे सगळे शेतकरी आहेत. मी जर सध्या पाहिलं तर वसमत तालुक्यातीलच अकोली गावच्या शिवारामध्ये आहे. या गावाच्या शिवारात देखील जवळपास 30 ते 40% शेतकरी केळीची लागवड करतात आणि या शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे आहे ते आपण बघतोय, जी केळी त्यांना वर्षभराचं उत्पन्न देऊन गेली असती ती केळी त्यांना हातात घेऊन आपली व्यथा मांडायची वेळ जी आहे ती वेळ निसर्गाने आणली आहे. अत्यंत व्यथित झालेले हे सगळे शेतकरी आहेत. दादा, गावामध्ये तुमच्या आणि या परिसरामध्ये किती शेतकरी केळीची लागवड करतात? जवळपास आमच्या गावामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये 40% शेतकरी केळीची लागवड या केळी माध्यमातून उत्पन्न तयार करतात. म्हणजे यावर्षी आहे पूर्ण शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे. एकही टक्का आणि एकही रुपया त्यांच्या काही कामी लागलेला नाही. 100%ला 100% खर्च वाया गेला आणि जे पुढचं उद्या उत्पन्न काहीतरी घ्यायचंय याच्यामध्ये ह्या शेतीचा आता नीट करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी खर्च कुठून आणायचा, हे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यापुढे पूर्ण शेत तालुक्यामध्ये. दादा, तुमची किती आहे केळी आणि आता ही तोडून आपण व्यापाऱ्याला देऊ शकता का? काही ना काही उत्पन्न निघेल ना व्यापाऱ्याला आपण विकली तर? नाही सर, व्यापाऱ्याच्या देण्यासाठी व्यापारी आले, पाहून गेले. या अतिवृष्टीमुळे हे जे भरपूर ज्या केळी झाडाला पिकायला लागलेली आहेत, शेतातले जे जनावर आहेत हे जनावर खाऊन पण भरपूर नासधूस करायचे, झाडं जे पडलेली आहेत. आणि याच्या पलीकडे व्यापारी जर दुरूनच जर पाहिला तर हा बंद चालत नाही असं म्हणतोय. आणि हे पूर परिस्थितीमुळं आमच्या गाड्या बाहेर जायनं झाल्या. आता केळीला भाव नाही. आता शेवटी आमचं कसं, आमच्या तालुक्याला पण नसते जाणं सर. शेवटी शेत आणि घर, घर आणि शेत एवढंच चालतंय. याच्या पलीकडे जे शेतकरी काही आधी आत्महत्या करतात ते खरोखरच आज आम्हाला दिसून यायलंय की शेवटी आत्महत्या केल्याशिवाय हे प्रकार, म्हणजे प्रयत्न केले आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही शेतकऱ्यामध्ये. आता हे सांगाय, जवळपास 1 लाख रुपयाचा आमचा भाव आहे. 1 लाख रुपये जर याला खर्च येतोय तर एकही झाड अजून 1 रुपयाचा अजून घडलेला नाही. आणि याच्या पलीकडे जर हे काय करायचं, हे कशा प्रकारे धरायचं, छोटे छोटे लहान लहान लेकरं आहेत, शाळा आहेत, याच्यासाठी हे खर्च कशा पद्धतीने दाखवायचा, हे प्रश्न आता सध्या. आता केळीला जनरल किती भाव असतो दरवर्षी केळीचा? जनरल सरासरी 1000, 1200, 1300, खूप 1400 रुपये. हे खूप झालं. हे शेतकऱ्यासाठी हे पण परवडत नाही. पण काय जे मार्केट चालू त्या हिशोबाने काहीतरी. आता सध्या काय भाव चालू आहे अशी केळी विकायची असली काय भाव मागतात व्यापारी? हे भाव सर, हे परिस्थिती पाहिली तर हे केळी पहिली गोष्ट तर नकोच म्हणतात. आणि जर काही प्रकार जर असेल चांगला तर ते 200-300, म्हणजे आम्हाला इथून आमचं शेत मध्ये आहे, थोडं रस्त्याला एक वडा आहे, पाणी पुराचं पाणी असते त्या पुराला. आणि जर बलकडे जर एक झाड जर न्यायचं म्हणलं तर 40 ते 45 रुपयानं झाड न्यायचं म्हणायला इथं. मग हे एवढं जर नेऊन 200-300 जर भाव द्यायचा असेल तर हे काय पडणार आहे? आणि आम्हाला जर हीच केळी मार्केटला जर विकत घ्यायची म्हणलं तर 60-70 रुपये डझन आमच्यापाशी जर केळी असेल तेव्हा आम्ही लेकराला तेवढी महागाची केळी आहे म्हणून आम्ही आणू शकलो नाही. आणि आज आम्हाला हे जनावरं खाऊन भरपूर म्हणजे नुकसान एवढं झालेलं आहे की असं, म्हणजे मार्केटच्या केळीपेक्षा एवढं नुकसान मोठं झालेलं आहे इथल्या. नक्कीच आपण बघतोय की जनरली केळीला जो या भावात तो 1000 ते 1200 रुपये असा दर असतो प्रति क्विंटल. परंतु शेतकऱ्यांनी जर आता म्हणले की आमची केळी व्यापाऱ्याला न्या कशीही करून, तर ती 300-400 रुपये क्विंटल अशी मागतायत. दर घसरले गेले कारण मळे उद्ध्वस्त झाले केळीचे आणि त्याचा खर्चही देखील बाहेर काढण्याचा खूप मोठा आहे. आपल्यासोबत आणखी देखील शेतकरी आहेत. दादा, किती शेतकरी नुकसान आहे बरं तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावात किंवा तुमच्या शेजारच्या 4-5 गावामध्ये किती आहे नुकसान? आमच्या जवळपास भागामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये जवळपास 100% शेतकऱ्याचं नुकसान आहे सर. याच्या अगोदर 8 दिवसाखालीच आम्ही स्वतः सतीपांगरा पाटीवर शासनाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन केला. रास्ता रोको आंदोलन 2 तास झाला. शासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, पण अद्यापर्यंत शासनाचा
एकही प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी आमच्या गावामध्ये फिरकला नाही. कुठलीही समजा त्यानं पंचनामा केलेला नाही. आम्हाला कुठली अजून मदत नाही. जी शासनानं 8,400 रुपये समजा मदत जाहीर केली सर, त्या मदतीमध्ये काय होणार आहे? आमच्या सोयाबीनला आम्हाला पेरणीला खर्च येते एकरी 50,000 रुपये, शासन द्यायला एकरी 3,200 रुपये. 3,200 रुपयामध्ये काय होणार आहे? काय शासनाची आम्हाला मदत बी नको आहे ना. आम्ही शासनाला मदतच मागित नाही. जो आमचा जीएसटी शासन खता मागं कपड्या मागायच्यामध्ये जे शासन जीएसटी घेते, त्या जीएसटीचा आम्हाला जरी शासनानं वापस दिला तरी आम्ही आमचा एका वर्षाचा उदरनिर्वाह करू शकतो. बरं, तर तुमच्या भागात म्हणजे नुकसान आहे केळीची, कुणी आले होते इकडचे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे असतील, कुणी आलं नुकसान पाहायला? कुणी अजिबात नाही सर. अद्यापर्यंत कृषी अधिकारी आले नाहीत, प्रशासनाचा समजा मंडळ अधिकारी आला नाही, तलाठी आला नाही, ग्रामसेवक आला नाहीत किंवा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आला नाही. लोकप्रतिनिधी आला नाहीत. आम्ही वारंवार आता काल सुद्धा आम्ही हैतनगर फाट्यावर शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान द्या म्हणून, कर्जमाफी करा म्हणून रास्ता रोको 2 तास केला काल, पण तिथं सुद्धा एकही अधिकारी आला नाही. त्याच्यानंतर मंडळ अधिकारी आले, आमचं उपोषण तिथलं सोडलं. त्यानं आम्हाला फक्त आश्वासन दिलं की आम्ही तुमची जी मागणी आहे ती शासनापर्यंत आम्ही पोहोचू. बरं, आता हे आपल्यासोबत हे आणखी शेतकरी यांना परत आपण विचारूयात. कुंडलिक भाऊ आहेत हे, आणि हे त्यांचंच शेत आहे. दादा, हे शेत किती आहे? 1.5 एकर आहे का? 1.5 एकर आहे. 1.5 एकर शेत आहे केळी लागवड केलेलं. बरं, तुम्हाला काय अपेक्षा होती? साधारण किती उत्पन्न निघलं? जर चांगलं राहिलं असतं, पाऊस एवढा नसता पडला, तर काय अपेक्षा होती? किती उत्पन्न निघालं असतं? पाऊस जर एवढा जास्तीत जास्त पडला नसता तर किमान याच्यामध्ये मला 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न झालं असतं केळीचं. हे जर 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न झालं असतं तर मी कुठल्या तुम्हाला बोलविलं नसतं किंवा गव्हर्नमेंटला विचारलं नसतं. काहीच नाही, बिलकुल काही नव्हतं. बघा, तुमचं जे आतापर्यंत कोणीही या तालुक्यामध्ये पाहण्यासाठी आलं नाही, हे एक आम्हाला थोडंसं खचीकरण वाटतं की बाबा आमचं नुकसान 100% झालेलं असून कुठला लोकप्रतिनिधी नाही, कुठला कर्मचारी पाहायला नाही, काही नाही. फक्त तुम्ही जे हिंगोलीवरून आज जे पत्रकार तुमच्या माध्यमातून पाहण्यासाठी आले, याच्याबद्दल तुमचंच आभार मानाव की तुम्हीच आले की आमच्या व्यथा पाहण्यासाठी. पण शासनाला काही जाग आलेला नाही. आम्ही रस्त्यावर आंदोलन करायचं, कुठेतरी रास्ता रोको करायचं, म्हणजे आम्हाला का काम नाही अशातला भाग नाही, पण आमचं कुठेतरी दुःख मांडावं लागेल. बरं, साधारण आता तुम्हाला काहीतरी नुकसान भरपाई किती मिळेल बरं अंदाजे? जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना किती मिळावी? कारण शासनानं जाहीर तर केले मंजूर. तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमचं म्हणणं आहे की आम्ही समजा उदाहरणार्थ 1 लाख रुपये खर्च केलेला आहे, तर 50% आमची तरी गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे, 50,000 रुपये तरी किमान द्यायला पाहिजे. तर कसं तरी आम्ही 6 महिने उदरनिर्वाह भागू शकतो किंवा हे शेत नीट करू शकतो. बाकी कुठलाही काही होणार नाही. नक्कीच आपण बघतोय की शेतकऱ्याने काही अवास्तव मागणी केल्याचं त्याचं म्हणणं नाही की बाबा 1 लाख रुपये नका, उत्पन्न जेवढं होईल तेवढं तरी नका. लागवड केली आम्ही, आणि लागवडीच्या काहीतरी निदान 50% तरी आम्हाला शासनाने मदत करावी. आणि यांचं असं देखील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की इकडे कोणी प्रशासनाचं कोणी आलं नाही, बघायला देखील नाही. पाऊस थांबून आता 6 ते 7 दिवस होत आहेत, आणि आता एक नुकसान समोर येते शेतकऱ्यांचं. तर जे केळीचं देखील नुकसान आता समोर आलंय, आणि त्यांचं म्हणणं आहे की अद्याप आमच्याकडे कोणी पाहायला आलं नाही, त्यामुळे आता काहीतरी आम्हाला मदत करावी अशी आर्त अपेक्षा जी आहे ती हे केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, अकोली शिवार, हिंगोली.